यूट्यूब ॲप्लिकेशन ओपन करा तुमच्या मोबाईलमधून. त्यानंतर तुम्ही शॉर्ट सिलेक्ट करा तुमच्या गॅलरीमधून आणि शॉर्ट सिलेक्ट केल्यानंतर असं काही दिसतं आणि त्यामध्ये तुम्ही पहिले प्रोसेस करून घ्या तुमचा व्हिडिओ आणि सॉन्ग कोणतं सिलेक्ट करायचं आहे ते सिलेक्ट करा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे, नेक्स्ट केल्यानंतर पेन्सिलचा जो ॲरो आहे तिथं क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्ही खाली तुमच्या व्हिडिओवर तुम्हाला जो फोटो आवडत असेल, जो तुम्हाला थंबनेल दाखवायचा असेल त्यावर क्लिक करा. जसं की मला इथं स्टॉप केला मी, मला हा फोटो दाखवायचा आहे ॲज अ थंबनेल. तिथं तुम्ही टाईप करा तुम्हाला थंबनेलला काय नाव द्यायचं आहे, काय इमोजी द्यायचं आहे. आता इथं मी टाईप करते आहे हाऊ टू ड्रॉ गणेशजी इन 3 स्टेप्स. तर कीपॅडवर तुम्ही हे टाईप करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला इकडे जो ॲरो दिसतोय, तुम्हाला केवढं मोठं पाहिजे आहे ते नाव, छोटं पाहिजे असेल तर तुम्ही इथं साईज लेफ्ट साईडला कमी जास्त करू शकता. प्लस तुम्हाला तुमचा फॉन्टही चेंज करू शकता. तुम्हाला जो फॉन्ट पाहिजे आहे, फन, मीम, ज्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमचा फॉन्ट पाहिजे आहे तो तुम्ही इथं सिलेक्ट करा. वरतीच आहे ते, अगदी सोपी प्रोसिजर आहे. त्यानंतर फॉन्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही रिफ्लेक्शन तुम्हाला काय नावाला द्यायचं आहे, मध्यंतर ठेवायचं आहे का साईडला ठेवायचं आहे हे तुम्हाला दिसतं इथं आणि त्यानंतर सिलेक्ट करा आणि वरतीही ठेवू शकता तुम्ही, खाली ठेवू शकता. त्यानंतर अपलोड करा आणि हे जे काही तुम्ही एडिट केलं आहे हे तुम्ही व्हिडिओ अपलोड केल्यानंतर ते तुम्हाला ॲज अ थंबनेल दिसेल. म्हणजे कोणीही तुमचा व्हिडिओ ओपन करेल तर तुमचं पहिले ते थंबनेल दिसेल. तुम्ही जे टाईप केलं आहे, तुम्ही जे क्रिएटिव्हिटी तुमची यूज केली आहे ते तुम्हाला दिसेल. तर आता इथं मी व्हिडिओ हा माझा ऑलरेडी अपलोड आहे, पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी मी हा अपलोड करते म्हणून मी प्रायव्हेट करते तो. ठीक आहे, आता आपण बघू तो कसा दिसतो अपलोड केल्यानंतर शॉर्ट. तर अशा पद्धतीने तुमचं शॉर्टचं थंबनेल दिसेल.